नमस्कार. आज कोजागिरी आणि या शुभमुहूर्तावर तुम्हाला सगळ्यांना भेटायला मला खरंच खूप आनंद होतोय. मजा येणार आहे आज. खरं म्हणजे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येतेच नाही का, पण या कोजागिरीचाच काय म्हणून एवढा तोरा. त्याला कारणही तसंच आहे बरं. आजच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो आणि म्हणूनच तो अगदी शुभ्र आणि सुंदर दिसतो आणि अर्थातच पूर्णचंद्रही असतो. आजचा चंद्र हे सौंदर्य आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीत आपण तेच साजरं करतो ज्यापासून आपल्याला काहीतरी शिकता येतं, काहीतरी घेता येतं. आजच्या या कोजागिरीच्या चंद्राकडून आपण शीतल असणं, तरीही पूर्णत्वानं प्रकाशमान होऊन इतरांना अंधारातून उजेडाकडे नेणं हे शिकतो. तर आता या पिठूर चांदण्याचं चंद्राचं स्वागत करूया आणि गाणी ऐकण्याचा आनंदही लुटूया. हो, पण मंडळी, भेळ, पावभाजी, मसाल्याचं दूध सगळं तयार आहे ना? त्याच्याशिवाय कोजागिरीला पूर्णत्व नाही बरं. या सगळ्याचाच आनंद घेऊया आणि गाण्याची मैफिलही जमवूया. पहिल्या गाण्याकडे वळूया. पहिलं गाणं कसं असावं? पहिलं गाणं असं असावं, वादकांनी जीव ओतून वाजवावं, गाणाऱ्याने गाणं खरंच जगावं आणि श्रोत्यांनी कौतुक करतच राहावं. अगदी असंच एक गाणं एक असाच गायक गाणार आहे ज्याच्या बाबतीत ह्या गाण्याचे शब्द 100% सत्य आहेत. तुम्ही ओळखलंच असणार. गाणं आहे चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. आणि डॉक्टर शिरीष हे अगदी खरं बोलणार आहेत ह्या गाण्यातून. ते म्हणतायत, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. किती खरं आहे ना. परफेक्ट सिलेक्शन ऑफ द सॉन्ग शिरीष, थँक्स. हिमालय की गोद में या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांनी लिहिलं आहे हे गाणं आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. मुकेशजींचा शांत आणि अगदी अनकॉम्प्लिकेटेड आवाज आहे या गाण्यामध्ये. हे अगदी मनाला शांत करणारं, प्रेमिकांना एकमेकांची आठवण करून देणारं लिल्टिंग सॉन्ग ज्याला आपण म्हणू शकतो, असं गाणं ऐकूया डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांच्याकडून. शाम सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. हो जैसा मैंने सोचा था. ना कसमें है ना रस्में है, ना शिकवे हैं ना वादे हैं. ना कसमें है ना रस्में है, ना शिकवे हैं ना वादे हैं. एक सूरत भोली भाली है, दो नैना सीधे सादे हैं. दो नैना सीधे सादे हैं. ऐसा ही रूप ख्यालों में था जैसा मैंने सोचा था. हाँ
सोचा था। मेरी खुशियाँ ही ना बाटे, मेरे गम भी सहना चाहे। मेरी खुशियाँ ही ना बाटे, मेरे गम भी सहना चाहे। देखे ना ख्वाब महलों के, मेरे दिल में रहना चाहे। मेरे दिल में रहना चाहे। इस दुनिया में कौन था ऐसा जैसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। गाणं मस्त झालं शिरीष. इतकं छान होण्याचं कारण म्हणजे तुम्ही ते गाणं जगताय शब्दशः. अभिनंदन. दुसऱ्या गाण्याकडे जाऊया. अनेक मराठी भावगीतांमध्ये रम्य निसर्गसृष्टीचं वर्णन असतं. चंद्र आणि चांदणं तर कवींना फार प्रिय. पुढचं भावगीत आहे चांदण्यात फिरताना. सुरेश भट, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले असा त्रिवेणी संगम आहे. मग गाणं अप्रतिम नसलं तरच आश्चर्य. या गीतामध्ये तारकांच्या प्रकाशात प्रियकराबरोबर एका निर्जन प्रदेशात आलेल्या प्रेयसीचं मंत्रमुग्ध करणारं वर्णन कविवर्य सुरेश भटांनी केलंय. केवळ निसर्गाच्या साक्षीनं ही भेट घडली आहे. पण मी कशी भेटायला आले हे सांगताना ती नायिका म्हणते, दूर दिवे कळ लावे पडले मागे कधीच, ह्या इथल्या तरु छाया पण सारे जाणतात. आपल्या भेटीचं गुपित उघड करणाऱ्या दिव्यांना कळ लावे हा किती गोड शब्द वापरलाय ना. आणि पुन्हा रानातल्या तरुछायांनाही ही भेट माहिती आहे, ही तिची एक मोठी चढचण आहे. पुढे शब्द आहेत, श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात. मला खरं तर सुरुवातीला काहीच अर्थ कळेना, पण जसा चंद्रप्रकाश वाढत गेला तसतसा डोक्यातही प्रकाश पडायला लागला. आपल्या प्रियकराचा श्वास, त्याची लय ही मालकंसासारखीच धीरगंभीर आहे आणि तरीही त्याचा स्पर्श मात्र प्राजक्तासारखा मुलायम आहे असं ती म्हणते. फारच सुंदर शब्द आणि ह्या भावना 100% आपल्यापर्यंत पोचवणारी पंडित हृदयनाथ मंगेशकरांची चाल. ही चाल पंडितजींची सिग्नेचर घेऊनच येते, तेही आशाताईंच्या वैभवशाली आवाजात. गीत ऐकूया स्मिता केतकर यांच्या आवाजात. चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. सखया रे यावरही सावरही चांदरात, 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 चांदरात. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात.
भिजलेल्या गावातून आले मी एकटीच, दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच, पडले मागे कधीच. ह्या इथल्या करू छाया कण सारे जाणतात चांदण्यात फिरताना माझा धरला हात. सांग कशी तुझं विनाच पार करू पुरवपूर. सांग कशी तुझं विनाच पार करू पुरवपूर. तुझं वारा छळवादी अनहे तारे फितूर. श्वास तुझा माल कंस स्पर्श तुझा पारिजात चांदण्यात फिरताना माझा धरला हात. सखया रेळावरही सावरही चांदरात ठीक आहे स्मिता केतकर, गाणं अजून थोडं बरं व्हायला हरकत नव्हती. असू दे, पुढच्या वेळेला. मित्रमैत्रिणींनो, कधी कधी असाही विचार येत असेल ना की दरवेळी आपली कोजागिरीला 30-30 चंद्राची गाणी काय बरं म्हणायची. पण मला वाटतं की दर दिवाळीला आपण दिवे उजळतो, तेही अतिशय आनंदाने. तशीच प्रत्येक वर्षीच्या कोजागिरीची चंद्रगाणी आपल्याला अगदी निराळा आणि छान आनंद देतात. थोडा विचार केला की हा चंद्र आपल्याला कधी ओळखीचा होतो बरं. अगदी बालपणी किंवा रादर आपण आपल्या आईच्या पोटात असल्यापासून हा चंदामामा आपल्या ओळखीचा आहे. आपल्याकडे गरोदर स्त्रीचं डोहाळ जेवण करण्याची एक फार छान पद्धत आहे. मग ती चंद्रावर बसून चांदण्यात खूप छान डोहाळ जेवणाचे कार्यक्रम होतात आणि तेव्हापासून हा चंद्र आपल्याला ओळखीचा होतो. त्यानंतर चंद्र भेटतो तो निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई अशा अंगाई गीतांमधून. जसे आपण 2-3 वर्षाचे होतो आणि बोलू लागतो आणि पाहुणे घरी येतात तर आई वडील आपल्याला सांगतात गाणं म्हणून दाखव, आणि मग आपण आपल्या बोबड्या आवाजात चंदबा चंदबा बागाश का असं म्हणून दाखवतो. शाळेत गेलो की आपल्याला भूगोलातला आणि मोठ्या शाळेत गेलो की आपल्याला खगोलशास्त्रातला चंद्र भेटतो. टीनेजर झालो की हिंदी सिनेमातली चंद्राची रोमॅन्टिक गाणी आपोआप आवडायला लागतात. जगभरातले सगळ्या भाषांमधले कवी चंद्रासाठी वेडे आहेत बरं. मराठीत तर फारच सुंदर काव्य लिहिलं गेलं आहे. गीतांमध्येच म्हणाल तर चंद्र आहे साक्षीला, हसले मनी चांदणे, उगवला चंद्र पुनवेचा, शुक्रतारा ही त्यातली काही अजरामर गीतं. इंग्रजीतला ऑस्कर वाईल्ड म्हणतो, अँड लाईक अ विदर्ड लीफ द मून इज ब्लोन अक्रॉस द स्टॉर्मी डे. आपण नाही बरं का चंद्राला असं काही विदर्ड म्हणत. मराठी म्हणते, एकलाच चंद्र सखा खेळे, चांदण्या संगे रासलीला, कृष्ण गोपिकांमध्ये रंगला, नभिहा चंद्रमा मोहरला. आपण चंद्राला मित्र, सखा, भाऊ, मामा सगळं मानतो. लहानपणी त्याच्याशी लपाछपी सुद्धा खेळतो. ही लपाछपी इंग्रजीत सुद्धा आहे बरं. ॲमी लॉवेल ही कवयित्री द क्रिसेंट मून या कवितेत याविषयीच म्हणते, ब्लशिंग ओव्हर टॉप्स ऑफ ट्रीज, प्लेइंग हाईड अँड सीक विथ स्टार्स, पीपिंग अप थ्रू शायनी क्लाउड्स ॲट ज्युपिटर ऑर द मार्स. बरं, आपलं चंद्रपुराण तात्पुरतं थांबवूया आणि गाण्याकडे वळूया. गाणं आहे यह मुंबई मेरी जान या चित्रपटातलं. कुमार शानूजींनी गायलंय आणि जतीन ललित यांचं संगीत आहे. इंदिवर साहेब खूप छान काव्य लिहिलंय त्यांनी.
मेरा चांद मुझे आया है नजर, ए रात जरा थम थम के गुजर. हे गीत सादर करत आहेत डॉक्टर सचिन पान पाटील आपल्या अतिशय सुरेल आवाजात. हे 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 मेरा चांद मुझे आया है नजर, मेरा चांद मुझे आया है नजर. है रात जरा थम थम के गुजर, है रात जरा थम थम के गुजर. छाया है नशा मेरी आँखों पर, छाया है नशा मेरी आँखों पर. है रात जरा थम थम के गुजर, है रात जरा थम थम के गुजर. मेरा चांद मुझे आया है नजर. मेरे दिल में है अरमां कई कई, मेरी चाहत है अभी नई नई. मेरे दिल में है अरमां कई कई, मेरी चाहत है अभी नई नई. रह जाए न प्यासा प्यार मेरा, मेरी बाहों में भर दे यार मेरा. इतना सा करम तू कर मुझ पर, इतना सा करम तू कर मुझ पर. है रात जरा थम थम के गुजर, है रात जरा थम थम के गुजर. मेरा चांद मुझे आया है नजर. हा 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 हे हे हे. अभी लबों को लबों ने छुआ नहीं, अरमां कोई पूरा हुआ नहीं. अभी लबों को लबों ने छुआ नहीं, अरमां कोई पूरा हुआ नहीं. अभी आस का गुलशन खिलना है, अभी दो जिस्मों को मिलना है. देखूंगा भी मैं वो मंजर, देखूंगा भी मैं
मंजर है रात जरा थम थम के गुजर है रात जरा थम थम के गुजर अभी लबों को लबों ने छुआ नहीं अरमा कोई पूरा हुआ नहीं अभी लबों को लबों ने छुआ नहीं अरमा कोई पूरा हुआ नहीं अभी आस का गुलशन खिलना है अभी दो जिस्मों को मिलना है देखूंगा भी मैं वो मंजर देखूंगा भी मैं वो मंजर है रात जरा थम थम के गुजर है रात जरा थम थम के गुजर मेरा चांद मुझे आया है नजर मेरा चांद मुझे आया है नजर है रात जरा थम थम के गुजर है रात जरा थम थम के गुजर मेरा चांद मुझे आया है नजर आया है नजर आया है नजर बढिया. कुमार शानूंची आठवण करून दिलीत सचिन तुम्ही. रात्रीच्या एकांतात ऐकण्याचं आणखी एक गाणं ऐकूया. अब्दुल्ला चित्रपटातलं गीत आहे. हे गाणं 1980 साली रेकॉर्ड झालं आणि हे वर्ष मात्र आपल्या सर्व रसिकांना खूप दुःख देणारं ठरलं. रफी साहेब आपल्याला सोडून गेले. शेवटपर्यंत त्यांच्या आवाजाची जादू मात्र तशीच राहिली अगदी आजपर्यंत. हा आवाज कधीही कंप पावला नाही, बिघडला नाही, बेसूर तर स्वप्नातही नाही. एव्हर फ्रेश अँड सिल्की सॉफ्ट. पंचमदांचं संगीत या गाण्याला आहे. ते अतिशय सुदिंग आणि मनाला शांतवणारं आहे. आनंद बक्षींचे शब्द तर फार छान आहेत. मुद्दाम लक्ष देऊन ऐकूया. शब्द, संगीत, लय आणि आवाज सगळंच अगदी मुलायम आहे. मोरपीस अंगावरून फिरावं तसंच. माझ्या प्रेयसीचं हसू तू कुठे पाहिलंस का रे, असं हा प्रियकर चंद्रालाच थेट विचारतोय. आणि चंद्रही बघा चांदणीची शपथ घेऊन सांगतो रे, नाही पाहिलं मी तिचं हसू, असं म्हणतोय. यापेक्षा सुंदर सौंदर्याचं वर्णन कोणी करू शकेल का? ऐकूया हेच गीत डॉक्टर मिलिंद पोळ यांच्या आवाजात. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसीन. चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसीन. चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं. मैंने पूछा चांद से. मैंने ये हिसाब तेरा ढूंढा,
जवाब तेरा ढूंढा, कलियों से मिसाल तेरी पूछी, फूलों में जवाब तेरा ढूंढा। मैंने पूछा बाग से फुलक हो या जमीन, ऐसा फूल है कहीं? बाग ने कहा हर कली की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी, चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं। हो चाल है कि मौज की रवानी, जुल्फ है कि रात की कहानी, होठ है कि आईने कमल के, आंख है कि महक दो की रानी। मैंने पूछा जाम से फुलक हो या जमीन, ऐसा मैं भी है कहीं? जाम ने कहा मैं कशी की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी, चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं। खूबसूरती जो तूने पाई, लुट गई खुदा की बस खुदाई। मीर की गजल कहूँ तुझे मैं, या कहूँ खयाम की रुबाई। मैं जो पूछूं शायरों से ऐसा दिल नशी, कोई शेर है कहीं? शायर कहे शायरी की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी, चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं। पूछा चांद से। वा वा, मिलिंद गाणं खूप छान झालं. मगाशी आपण इंग्रजीतला चंद्र पाहिला. इंग्रजीची ही कथा तर उर्दू कवींची काय अवस्था. ती तर मुळातच प्रेमाची भाषा. हजारो गझला नज्म चंद्रावर लिहिल्या गेल्या आहेत. प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन पहा कसं केलंय. शेर अर्ज है, उसके चेहरे की चमक के सामने सादा लगा, उसके चेहरे की चमक के सामने सादा लगा, आसमां पे चांद पूरा था मगर आधा लगा. आज आपल्या सप्तसूर मधलेही अनेक चांद गच्चीवर अंगणात मैफिल ऐकत आहेत. खास त्यांच्यासाठी एक शेर अर्ज है. आज टूटेगा गुरूर चांद का तुम देखना यारो, आज टूटेगा गुरूर चांद का तुम देखना यारों, आज उन्हें मैंने छत पर बुलाया है. क्या बात है. गाण्याकडे वळूया. आता आपण एक अप्रतिम गझल ऐकणार आहोत. फैज अहमद फैज या गझलमध्ये म्हणतात, दिल ने लय बदली तो मध्यम हुआ हर साज का रंग,
प्रेमीजनांच्या मनाचे तानपुरे असेच सुरात लागत असतील नाही का? काव्य जितकं तरल तितकीच गुलाम अली साहेबांची चाल सुंदर. या शब्दांना आणि स्वरांना लाभलेला आशाताईंचा आवाज म्हणजे सोने पे सुहागा. रात्र तीही कोजागिरीची असावी, टिपूर चांदणं असावं आणि अशी गझल ऐकायला मिळावी. सुख सुख म्हणतात ते आणखी तरी काय हो. शृंगार रसाला अनुकूल असे खमाजचे हळुवार सूर आणि गझलचा ठेका आपल्याला गुंगवून टाकणार हे नक्की. गझल ऐकूया डॉक्टर सरोज भिडे यांच्या सुरेख आवाजात. यूं सजा चाँद यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग, यूं फजा महकी के बदला मेरे हमराज का रंग. यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग, यूं फजा महकी के बदला मेरे हमराज का रंग. यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग. सायाए चश्म में हैरान रुखे रोशन का जमाल, सायाए चश्म में हैरान रुखे रोशन का जमाल. सुर्खिए लब में परेशान तेरी आवाज का रंग, यूं फजा महकी के बदला मेरे हमराज का रंग. यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग. बेपिए हो कि अगर लुत्फ करो आखिर शब, बेपिए हो कि अगर लुत्फ करो आखिर शब. शीशा हो मैं में ढले सुबह की आवाज का रंग, यूं फजा महकी के बदला मेरे हमराज का रंग. यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग. चंगने रंग पे थे अपने लहू के दम से, चंगने रंग पे थे अपने लहू के दम से. दिल ने बदली तो मध्यम हुआ हर साज का रंग, यूं फजा महकी के बदला मेरे हमराज का रंग. यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग, यूं फजा महकी के बदला मेरे हमराज का रंग. यूं सजा चाँद के छलका तेरे अंदाज
दाज का रंग। वा, फार छान गझल ऐकवलीस हा सरोज, धन्यवाद. पुढे जाऊया. चंद्र म्हटलं की प्रेम आलंच. प्रेम म्हटलं की सफल की विफल हा प्रश्नच नसतो. प्रेम म्हणजे अगदी प्रेमच असतं. न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. हे शर्तमधलं विफल पण निस्सीम प्रेम व्यक्त करणारं गाणं. एखाद्या तपस्वी साधू पुरुषाचा ओंकार घुमावा तसा घनगंभीर, गोल, थोडासा गूढ आवाज लाभलेले हेमंत कुमार हे उत्कृष्ट गायक. त्यांनी गाणी दिली तीही अगदी उच्च दर्जाची. जाने वो कैसे लोग थे जिनके किंवा छुप गया कोई रे अशी व्यथित करणारी गाणी देणाऱ्या हेमंतांनीच संगीतकार म्हणून भंवरा बडा नादान है, जादूगर सैया यासारखी खेळकर गाणीही दिली. न ये चांद होगा मध्ये त्यांनी रवींद्र संगीताची आपली श्रीमंती दाखवलेली आहे. फार मोठ्या वाद्यमेळाचा त्यांना कधीच सोस नव्हता. प्रेमाचं अभेद्य नातं सांगणारं S.H. बिहारींनी लिहिलेलं हे गीत ऐकूया डॉ. प्रकाश टेकवाणी यांच्या आवाजात. न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा. बिछड़ कर चले जाए तुमसे कहीं, तो ये ना समझना मोहब्बत नहीं. जहाँ भी रहे हम तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा. जमाना अगर कुछ कहे भी तो क्या, मगर तुम न कहना हमें बेवफा. तुम्हारे लिए है तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद होगा. ये होगा सितम हमने पहले न जाना, बना भी न था जल गया आशियाना. कहाँ अब मोहब्बत के मारे रहेंगे. न ये चांद होगा न तारे रहेंगे, हम हमेशा तुम्हारे रहेंगे. न ये चांद
चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे, न ये चांद होगा। गाणं खूप सुरेख झालं हं टेकवाणी सर. यानंतर थोडं वेगळं आणि सुंदर लयीचं एक गाणं आपण ऐकणार आहोत. रात भी है कुछ भीगी भीगी. ओव्हरऑल विचार केला तर काही संगीतकारांची गाणी गुंगवणारी असतात, काहींची ठेका धरायला लावणारी असतात, काही मोरपीस फिरावं तशी अगदी मुलायम असतात. पण जयदेवजींची गाणी सुखावणारी असतात, मग गाण्याचा प्रकार कुठलाही असो. हे गाणं वरून साधं वाटत असलं तरी त्यात कलाकुसर भरपूर आहे. जिथे शब्द पुन्हा पुन्हा येतो त्या प्रत्येक वेळी त्याची लय, स्वर अप्रतिम घेतलेले आहेत. गाणं संपलं तरी आपल्या मनात छमछम 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 असं वाजत राहतं. क्लॅरिओनेट या गाण्यामध्ये खूप छान वापरला गेलेला आहे. लता, वहिदा, साहिर आणि जयदेवजी ऑल ॲट देअर बेस्ट. काही दिवसांपूर्वी हे गाणं शरयू दातेनं यूट्यूबवर टाकलं होतं आणि हार्मोनियमवर आहे सचिन जांभेकर. मस्ट लिसनच्या लिस्टपैकी हे एक गाणं आहे. जरूर जरूर ऐका. कमाल केली आहे दोघांनी. मुझे जीने दो या चित्रपटातलं हे गीत ऐकूया डॉक्टर योगिनी वाळिंबे यांच्या अत्यंत सुरेल आवाजात. रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम, चांद भी है कुछ मध्यम मध्यम. तुम आओ तो आंखें खोले, सोए हुई पायल की छमछम, सोए हुई पायल की छमछम. किसको बताएं कैसे बताएं, किसको बताएं कैसे बताएं, आज अजब है दिल का आलम, आज अजब है दिल का आलम. चैन भी है कुछ हल्का हल्का, चैन भी है कुछ हल्का हल्का, दर्द भी है कुछ मध्यम मध्यम, दर्द भी है कुछ मध्यम मध्यम. तपते दिल पर यूं गिरती है, तपते दिल पर यूं गिरती है, तेरी नजर से प्यार की शबनम, तेरी नजर से प्यार की शबनम. जलते हुए जंगल पर जैसे, जलते हुए जंगल पर जैसे, बरखा बरसे रुक रुक थम थम, बरखा बरसे रुक रुक थम थम. होश में थोड़ी बेहोशी है, हाय होश में थोड़ी बेहोशी है, बेहोशी में होश है कम कम, बेहोशी में होश है कम कम. तुझको पाने, तुझको पाने,
की कोशिश में दोनों जहां से खोए गए हम, दोनों जहां से खोए गए हम। रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम। तुम आओ तो आंखें खोले, सोए हुई पायल की छम छम, सोए हुई पायल की छम छम। गाणं अप्रतिम झालं योगिनी. छमछमने मजा आणली अगदी. खरंच चंद्र माणसाला इतका जवळचा का बरं वाटतो? जेव्हा चंद्र गाण्यांविषयी वाचायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की लक्षावधी कोट्यावधी गाणी, कविता, लेख असे सर्व प्रकारचं साहित्य चंद्रावर लिहिलं गेलेलं आहे. आणि आपल्या रोजच्या जीवनातही त्या चंद्राला इतकं महत्त्व आहे की काही विचारू नका. मला जे जाणवलं ते कारण सांगते. हा चंद्र आपल्या मनासारखाच रोज वेगळा वागणारा आहे. आपलं मन आपल्या ताब्यात नसताना तसंच तोही वेगळा दिसतो, वेगळा वागतो आणि अगदी तिथीप्रमाणे रोज बदलतो. लहानपणी ऐकलेली चंद्राच्या अंगरख्याची गोष्ट आठवतीये ना? चंद्र आपल्या मनावरही परिणाम करतो म्हणतात. आणखी एक गोष्ट चंद्राकडून शिकण्यासारखी आहे ती म्हणजे मैत्री. इतक्या साऱ्या ग्रहांच्या, चांदण्यांच्या, तारकांच्या घोळक्यात असूनही तो अगदी कूल असतो, अगदी शांत, शीतल. असो, पुढच्या गाण्याकडे वळूया. लाल बंगला या चित्रपटातलं हे गीत आहे. या चित्रपटातली एकच गोष्ट आजपर्यंत टिकून राहिली ती म्हणजे उषा खन्नांचं संगीत आणि मुकेशजींच्या खास आवाजातलं हे गाणं. इंदिवर साहेबांची ही एक फार सुंदर कविताच तयार झाली आहे. प्रियकर प्रेयसीला चंद्र आणि त्याची वाट पाहणाऱ्या चकोर पक्षाची दिलेली उपमा फार सुंदर. उषा खन्नांच्या काही निवडक गाण्यातलं हे गीत ऐकणार आहोत आता. तो दोस्तों, मुकेश को सुनिए श्रीनी वॉरन जी की आवाज में. चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर, ओ चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर. ओ बेचारा दूर से देखे, ओ बेचारा दूर से देखे, करे न कोई शोर. ओ चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर. दूर से देखे और ललचाए, प्यास नजर की बढ़ती जाए, बढ़ती जाए. दूर से देखे और ललचाए, प्यास नजर की बढ़ती जाए. बदली क्या जाने है पागल किसी की मन का मोर.
ओ चांद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर। साथ चले तो साथ निभाना, मेरे साथी भूल न जाना, भूल न जाना। साथ चले तो साथ निभाना, मेरे साथी भूल न जाना। मैंने तुम्हारे हाथ में दे दी अपनी जीवन डोर। ओ चांद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर। ओ चांद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर। वो बेचारा दूर से देखे, वो बेचारा दूर से देखे, करे न कोई शोर। ओ चांद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर। ओ चांद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर। बहुत खूप श्रीनीजी, थँक्स फॉर अ व्हेरी नाईस सॉन्ग. पुढे जाऊया. चंद्र आणि प्रेमीजनांचं नातं अगदी अतूट असंच, पण या नात्यात सगळंच काही नेहमी गुडी गुडी नसतं, नाही का? असंच एक अस्वस्थ करणारं गाणं म्हणजे चांद फिर निकला. सचिनदांचं आणि चंद्राचंही नक्कीच काहीतरी वेगळं नातं असणार, कारण त्यांची चंद्राची कितीतरी सुंदर गाणी आहेत आणि प्रत्येक गाणं हे तितकंच फ्रेश आणि तितकंच वेगळं. अत्यंत विचारपूर्वक केलेली एक सखोल रचना म्हणजे चांद फिर निकला हे गीत. बेचैनी, अस्वस्थता अगदी शब्दाशब्दातून आणि प्रत्येक स्वरातून व्यक्त होणारी आहे. चला गए तन को बहारों के साए या विरोधाभासी शब्दांना वरून अगदी खालच्या स्वरांवर अलगदपणे येण्याचं हे अत्यंत कठीण काम फक्त लता दीदीच करू शकतात. रात्रीच्या एकांतात ऐकण्याची जी काही खास गाणी असतात त्यातलंच हे एक गाणं. नूतनचा गोड चेहरा, त्यावरील आर्त भाव आणि हे गाणं असं सगळं आपण एकत्रच ऐकतो. नुसतं गाणं अगदी ऑडिओ असलं तरी आपल्याला ऐकूच येत नाही, आपोआप डोळ्यासमोर हे दृश्य येतं. शुद्ध कल्याणाचे स्वर आणि हळुवार ठेका धरणारा केरवा यांनी सुंदर केलेलं हे गीत ऐकूया सौ रेखा जोशी यांच्या सुरेल आवाजात. चांद फिर निकला मगर तुम न आए, जला फिर मेरा दिल, करूं क्या मैं हाय. चांद फिर निकला मगर तुम न आए, जला फिर मेरा दिल, करूं क्या मैं हाय. चांद फिर निकला.
ये रात कहती है ओ दिन है तेरे, जानता है दिल कि तुम नहीं मेरे। ये रात कहती है ओ दिन है तेरे, जानता है दिल कि तुम नहीं मेरे। खड़ी हूँ मैं फिर भी निगाहें बिछाए, मैं क्या करूँ हाय कि तुम याद आए। चांद फिर निकला मगर तुम न आए, जला फिर मेरा दिल, करूँ क्या मैं हाय। चांद फिर निकला। सुलगते सीने से धुआं सा उठता है, लो अब चले आओ के दम घुटता है। सुलगते सीने से धुआं सा उठता है, लो अब चले आओ के दम घुटता है। जला गए तन को बहारों के साए, मैं क्या करूँ हाय कि तुम याद आए। चांद फिर निकला मगर तुम न आए, जला फिर मेरा दिल, करूँ क्या मैं हाय। चांद फिर निकला मगर तुम न आए, जला फिर मेरा दिल, करूँ क्या मैं हाय। चांद फिर निकला। वा वा, खूप छान झालं गाणं. रसिक हो, नाट्यसंगीतानं मराठी मनावर जे गारूड केलंय ते अजूनही काही कमी व्हायला तयार नाही. मात्र एक गोष्ट तरुण नाटकवाल्यांनी फार छान केली आहे, ती म्हणजे ही अजरामर नाटकं पुन्हा सुरू केली. आपला तो अमूल्य ठेवाच आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत एक नाट्यपद, हे सुरांनो चंद्रव्हा. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ययाती देवयानी या नाटकातलं हे पदही त्यांनीच लिहिलं आहे. संगीत होतं जितेंद्र अभिषेकींचं. त्यांचं संगीत ही नाट्यसंगीतातली मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. अभिषेकी बुवांपासून संगीत नाटकं नव्यानं वेगवेगळ्या चालीची, धाटणीची पदं गाऊ लागली. हे सुरांनो चंद्रभा हे पद नाटकात शर्मिष्ठा या गायिका असलेल्या नायिकेनं प्रियकरासाठी म्हटलेलं आहे. तिला रियाजामुळं त्याला भेटायला जायला उशीर होतो म्हणून तो रागावतो. तेव्हा शर्मिष्ठा सुरांनाच सांगते, तुमच्यामुळेच उशीर झालाय ना, आता हे सुरांनो तुम्हीच चंद्र व्हा आणि वाट सापडत नसलेल्या त्याला वाट दाखवा. बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा. तुमचं शीतल चांदणं सुरांनो बरसू दे आणि त्याचा राग शांत होऊ दे. 4 ओळी आहेत पदामध्ये, पण किती अर्थपूर्ण आहेत नाही का. चारुकेशी रागातलं हे पद सादर करीत आहेत डॉक्टर विलास जोशी सर. सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा. हे सुरानो चंद्रवा, हे
प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा. चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा. वाट एका कीर्तनाची, वाट एका कीर्तनाची, वाट एका कीर्तनाची, वाट एका कीर्तनाची, वाट एका कीर्तनाची. हरवलेला माणसाची, हरवलेला माणसाची, बरसुनी आकाश सारे, बरसुनी आकाश सारे. अमृताने न्हावा, अमृताने न्हावा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा. चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो, हे सुरानो, हे सुरानो चंद्रवा. खूप छान झालं हे नाट्यपद. गाण्याच्या निवडीसाठी खूप धन्यवाद सर. यानंतर उंबरठा चित्रपटातलं चांद मातला हे अगदी वेगळं गाणं ऐकूया. हे गाणं दरवेळी ऐकल्यानंतर एक नवी अनुभूती देतं. चांद मातला मातला त्याला कशी आवरू, असं चंद्राचं पर्सॉनिफिकेशन करणारे कविवर्य वसंत बापटांचे शब्द आहेत. लता दीदींनी इतकं सुंदर गायलंय की प्रत्येक वेळी ऐकल्यावर आपण गाण्यातल्या नवनवीन जागेसाठी दाद देतो. कवीच्या मनातलं सुरात चालीत मांडून आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोचवण्याची पंडित हृदयनाथ मंगेशकरांची जी कला आहे त्याला सलाम. या गाण्यात वाद्य फारशी नाही आहेत. प्रिल्यूडच्या पीसमध्येही सुंदरीसारखं एक वाद्य आहे. ठेका मस्त आहे. अगदी मोजक्या वाद्यात ही जादू साधली आहे आणि हीच तर पंडितजींची खासियत आहे. त्यांनी फक्त 2 वादकांबरोबर रेकॉर्ड केलेली ज्ञानेश्वरी आणि गीता आपल्याला नक्कीच आठवत असेल. पंडितजींच्या गाण्यांची चाल मला तर सापशिडीच्या खेळासारखीच वाटते. शिडीवरून चढत सरसर सरसर वर जायचं आणि सापाने गिळल्यासारखं गपकन खाली यायचं. अत्यंत कठीण चाली असतात, पण प्रत्येक गाणं कायमचं मनात घर करून राहतं हे मात्र नक्की. उंबरठा हा 1982 मध्ये आलेला तसा काळाच्या पुढे असणारा चित्रपट. त्यातली स्मिता पाटील आपला पार स्टॅच्यूच करून टाकते. इतका सुंदर अभिनय. याच चित्रपटातलं गीत ऐकूया रोहिणी काळे यांच्या गोड आवाजात.
चांद मातला चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वळवाची त्याला अंगी वळवाची त्याला मला कशी सावरू चांद मातला मातला त्याला कशी आवरू चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वळवाची त्याला मला कशी सावरू चांद मातला मातला कशी पुनवेची निशा चढे चांदण्याची नशा कशी पुनवेची निशा चढे चांदण्याची नशा गेल्या हरवून दिशा गेल्या हरवून दिशा झाले खोळे पाखरू अंगी वळवाची त्याला अंगी वळवाची त्याला मला कशी सावरू चांद मातला मातला आला समुद्र ही रंगा 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 त्याचा धिटाईचा दंगा 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 आला समुद्र ही रंगा त्याचा धिटाईचा दंगा वेड्या लहरींचा पिंगा वेड्या लहरींचा पिंगा बाई झाला की सुरू अंगी वळवाची त्याला अंगी वळवाची त्याला मला कशी सावरू चांद मातला मातला गोडगार व्यासावारा देह थरारला सारा गोडगार व्यासावारा देह थरारला सारा चांद अमृताचा मनी चांद अमृताचा मनी बाई लागला झरू अंगी वळवाची त्याला अंगी वळवाची त्याला मला कशी सावरू चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वळवाची त्याला
रंगी वनवाची तला मला कशी सावरू चांद मतला मतला गाणं खूप छान झालं रोहिणी. सॉन्ग सिलेक्शनसाठी अभिनंदन आणि धन्यवादही. यानंतर काला बाजार या चित्रपटातलं एक गीत ऐकणार आहोत. दिग्दर्शक होते विजय आनंद. त्यांनी SD बर्मन दादा आणि शैलेंद्रजी यांना सिच्युएशन समजावून सांगितली आणि म्हणाले एक रोमॅन्टिक गाणं तयार करा. शैलेंद्रजी कामात खूप व्यस्त होते त्या काळी. अनेक दिवस गेले पण शब्द काही बर्मनदांकडे येईनात. शेवटी चिडून एक दिवस त्यांनी 20 वर्षांच्या पंचमदांना सांगितलं की तू जा आणि शैलेंद्रकडनं गाणं घेतल्याशिवाय काही घरी परत येऊ नकोस. पंचमदा गेले. शैलेंद्रजींनी गाडी नॅशनल पार्कला घ्यायला सांगितली. सिगरेटची पाकिटं संपली पण शब्द काही उमटेना. शैलेंद्रजींनी नंतर गाडी जुहू बीचला घेतली. रात्र झाली. बीचवर कुणीही नव्हतं. 11 वाजले रात्रीचे. तेव्हा शैलेंद्र म्हणाले, पंचम मला दादांची ट्यून ऐकव बरं. पंचमने काडेपेटीवर ताल धरत ट्यून ऐकवली आणि शैलेंद्रजींनी सिगरेटच्या पाकिटातल्या कागदावरच शब्द लिहिले, खोया खोया चांद. आणि ह्या गाण्यानं काय इतिहास घडवला ते आपल्याला ज्ञातच आहे. गाणं नुसतं ऐकलं तरी पडद्यावरचं दृश्य डोळ्यासमोर उभं करण्याची ताकद या शब्दात आणि सुरांमध्ये आहे. तो चंद्र, आकाश यांच्या विस्तीर्ण पार्श्वभूमीवरचे नायक नायिका आणि गाण्यातला आपल्याला अगदी हवाहवासा वाटणारा एको. खूप सुंदर परिणाम या गाण्यानं साधलेला आहे. सुरेख लय, प्रत्येक अंतऱ्यात मेंडोलिन आणि बासरीचा छोटासा गोड पीस, क्लास ऑफ इट्स ओन. तर चंद्रप्रकाशात आपल्यालाही चिंब भिजवणारं हे गाणं ऐकूया डॉक्टर अविनाश वारे यांच्या मस्त आवाजात. ओ हो 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 खोया खोया चांद खुला आसमां आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी ओ खोया खोया चांद खुला आसमां आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी ओ खोया खोया चांद. मस्ती भरी हवा जो चली मस्ती भरी हवा जो चली खिल खिल गई ये दिल की कली मन की गली में है खलबली के उनको तो बुलाओ ओ हो खोया खोया चांद खुला आसमां आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी हो खोया खोया चांद. तारे चले नजारे चले तारे चले नजारे चले संग संग मेरे वो सारे चले चारों तरफ इशारे चले किसी के तो हो जाओ ओ हो खोया खोया चांद खुला आसमां आंखों में सारी रात जाएगी तुमको
भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, ओ ऐसी ही रात, भीगी सी रात, ऐसी ही रात, भीगी सी रात, हाथों में हाथ होते वो साथ, कह लेते उनसे दिल की ये बात, अब तो ना सताओ। ओ हो खोया खोया चाँद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद। हम मिट चले हैं जिनके लिए, हम मिट चले हैं जिनके लिए, बिन कुछ कहे वो चुप चुप रहे, कोई जरा ये उनसे कहे ना ऐसे आजमाओ। ओ हो खोया खोया चाँद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, 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 खोया खोया चाँद। वा अविनाश, बहुत खूप छानच झालं गाणं. आज शंकर जयकिशनचं एकही गाणं आलं नाही याचं फार वाईट वाटत होतं. तेवढ्यात वो चांद खिला हे मस्त गाणं आलं. चंद्राची तशी हसरी गाणी एकूण जरा कमीच, त्यातलंच हे एक हसरं गाणं. जबरदस्त ऑर्केस्ट्रेशन हे एसजेनचं वैशिष्ट्य. अकॉर्डियनचा जितका सुंदर वापर तितकाच मोठाच्या मोठा व्हायलिनचा ताफा. शंकरजींची तालावर कमांड तर जयकिशनजींचं स्वरांवर अधिराज्य. त्यांच्या इतकेच महत्वाचे त्यांचे सबॅस्टियन, रामसिंग, दत्ताराम, इनॉक डॅनियल, उत्तम सिंग हे सहाय्यक. एसजनबद्दल बोलू तितकं कमीच आहे. असो, 1950 ते 60 मध्ये चंद्राची वेगवेगळी अतिशय सुंदर आणि अप्रतिम गाणी आली. पण त्यानंतर विशेषतः 1969 मध्ये मनुष्य चंद्रावर गेल्यानंतर आपोआप काही काळ हे कमी झालं की काय असं उगीचच मनाला वाटलं. वो चांद खिला हे गाणं सुरू झालं की आपल्याला मोहवते ती गाण्याची चाल, मान डोलायला लावणारा ठेका आणि लता मुकेशचा सुंदर आवाज. हे गाणं सुरू झालं की डोळ्यासमोर येते आपल्या केसात राज कपूरला फूल माळायला लावणारी नूतन. आपल्या कानात असतात लता, मुकेश आणि एसजे, आणि मग आपण ट्रान्समध्ये. तर हे असंच ट्रान्समध्ये नेणारं गीत ऐकूया जुली वानखडे यांच्या गोड आवाजात. चांद खिला तारे हंसे रात जब मतवारी है, चांद खिला तारे हंसे रात जब मतवारी है, समझने वाले समझ गए, ना समझे वो अजाने है. चांद खिला तारे हंसे रात जब मतवारी है, समझने वाले समझ गए, ना समझे वो अनाड़ी है. चांद खिला तारे हंसे रात जब मतवारी है.
खिला वो तारे हंसे, रात जब मतवारी है, समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो नारी है। वो चांद खिला वो तारे हंसे, रात जब मतवारी है। किरणों ने चुनरिया ताई, बहारे किस पे आज है दीवानी। किरणों ने चुनरिया ताई, बहारे किस पे आज है दीवानी। चंदा की चाल मस्तानी पे पागल जिस पे रात की रानी। तारों का जाल मेरे दिल में ताल, पूछो न हाल मेरे दिल का। तारों का जाल मेरे दिल में ताल, पूछो न हाल मेरे दिल का। चांद खिला वो तारे हंसे, रात जब मतवारी है, समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो नारी है। चांद खिला वो तारे हंसे, रात जब मतवारी है। क्या बात है, फार छान जुली. सच में चांद भी खिला और तारे भी हसे. पुढे जाऊया. 1960 मध्ये कागज के फूलच्या अपयशानंतर गुरुदत्तने जबरदस्त यश मिळवलं, ते चौदवी का चांदमध्ये. त्या काळात प्रत्येक चित्रपटाला शीर्षक गीत असायलाच हवं असा पायंडा पडला होता. चौदवी का चांदचंच हे अप्रतिम शीर्षक गीत आता आपण ऐकणार आहोत. क्लासिक क्रिएशन इन राग पहाडी आणि पडद्यावरचा क्लासिक रोमांस या दोन्हीचं अप्रतिम उदाहरण म्हणजे हे गाणं. संगीतकार रवीची ही आपल्याला देणगीच आहे म्हणा ना. हा पूर्ण चित्रपट कृष्णधवलच होता, पण हे गाणं मात्र नंतर रंगीत चित्रित करण्यात आलं. जेव्हा हे वर्जन आलं तेव्हा सेन्सॉरने त्याला आक्षेप घेतला. का हे ऐकलं तर हसू येईल तुम्हाला. त्या काळी रंगीत चित्रीकरण सोपं नव्हतं. अतिशय प्रखर दिवे असायचे, त्यामुळे वहिदा रहमानचे डोळे खूप लाल झाले होते. हे असे लाल डोळे चुकीचा संदेश देतील असा तो सेन्सॉरचा आक्षेप होता. गंमत आहे ना. पुढे गुलाबी आंखे जो तेरी देखी असंच एक गाणं तयार झालं. ते सोडा. काळाचा महिमा दुसरं काय. शकील, रवी आणि रफी यांनी 1960 मध्ये दिलेल्या या मेजवानीचा आनंद 2020 मध्ये आपण पुन्हा आज घेणार आहोत, तब्बल 60 वर्षांनी. हीच तर संगीताची जादू आहे. रफी साहेबांच्या अत्यंत सुरेल, सिल्की, मुलायम आणि किती किती विशेषणं लावू असं होतं. असो तर या अशा सुंदर आवाजातलं गाणं आज सादर करतायत डॉक्टर सचिन रक्ताटे. चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदवी का चांद हो.
जैसे कांधों पे बादल झुके हुए, आंखें है जैसे मैं के प्याले भरे हुए, मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो, चौदहवीं का चांद हो। चेहरा है जैसे झील में हंसता हुआ कंवल, या जिंदगी के साज पे छेड़ी हुई गजल, जाने बाहर तुम किसी शायर का ख्वाब हो, चौदहवीं का चांद हो। होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियाँ, सजदे तुम्हारी राह में करती है कहकशा, दुनिया हुस्न इश्क का तुम ही शबाब हो, चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो। मित्रमैत्रिणींनो, आपलं तर ठरलंच आहे, सप्तसूरच्या कार्यक्रमानंतर आपल्याला अगदी फ्रेश आणि रिज्युविनेट झाल्यासारखं वाटलंच पाहिजे. आणि माझी खात्री आहे आज हे नक्की होणार. पडद्यावर शम्मी कपूर, रफीसाहेब प्लेबॅकला, ओ.पी. नय्यर यांचं संगीत, हे डेडली कॉम्बिनेशन आहे आजच्या पुढच्या गाण्याचं. हे गाणं जेव्हा तयार झालं तेव्हा जे व्हायचं तेच झालं. रसिक अगदी वेडे झाले या गाण्याने. या चित्रपटात 9 गाणी होती, पण ओपीजींनी तब्बल 52 ट्यून्स तयार केल्या होत्या. काय क्रिएटिव्हिटी असेल नाही या लोकांची, कमाल. शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर दाल लेकमध्ये चित्रित झालेलं हे गाणं आहे. तुम्ही नक्की ओळखलं असणार, 100%, एकदम बरोबर. ओपीजी, एस.एच. बिहारी, शक्ती सामंता या तिघांनी मिळून असं ठरवलं की या गाण्यातला तारीफ हा जो शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे, त्याचं उच्चारण अगदी खासच झालं पाहिजे. आणि शम्मी कपूरनेही ते दरवेळी वेगळं आणि विशेष अभिनयातून दाखवूनही दिलं पाहिजे. ओपीजींचा ठेका ही त्यांची खासियत तर आहेच, पण शब्दांचे उच्चारणही फार वेगळं आणि मस्त असतं. त्यांचंच कुठलंही आवडतं गाणं घ्या आणि अगदी साधे मिळमिळीत उच्चार करून म्हणून पहा, किती फरक जाणवतो ते. मग तुम्हाला नक्कीच हे पटेल.
आता पुढचं जे गाणं आहे ते वरून जरी अगदी मस्तीखोर दांडगट असं वाटत असलं तरी त्यात गिटारबरोबरच सतार संतूर या नाजूक वाद्यांचेही सुंदर पीसेस आहेत. चला तर सप्तसूर निघाले काश्मीरला. दाल लेकमध्ये आपल्याला या गाण्यातून घेऊन जाणार आहेत डॉक्टर बाळासाहेब देवकर. ये चांद का रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक चीज कयामत सी है, लोगों से सुना करते थे, तुम्हें देख के मैंने माना, वो ठीक कहा करते थे, वो ठीक कहा करते थे. है चाल में तेरी जालिम कुछ ऐसी बला का जादू, 100 बार संभाला दिल को पर होके रहा बेकाबू. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, 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 जिसने तुम्हें बनाया, जिसने तुम्हें बनाया. बहुत बढिया डॉक्टर देवकर, मस्त मजा आली. फार छान झालं गाणं. मंडळी, आपण सुरुवातीला उर्दू आणि इंग्रजी चंद्राविषयी बोललो. मराठी साहित्यातला चंद्र चांदणं हे तर न संपणारं अमृतच आहे. अनेक रूपात आपल्याला ते भेटतं. अस्वस्थ मनाच्या अवस्थेतला चंद्र, आनंदी चांदणं, हसरं चांदणं, दुःखातलं चांदणं, आणि प्रेमीजन तर ह्या चंद्राला सारखी हाक मारत असतात आपल्या प्रियकराला, प्रेयसीला भेटवण्यासाठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून आजच्या कवींपर्यंत सगळ्यांना हा चंद्र मोहवतो. किती म्हणून कविता मराठी आठवायच्या, नकोच ते, अख्खी रात्र संपून जाईल. पण मंडळी, हा चंद्र, चांदणं, स्वप्न, धुंद या सगळ्यांना एकत्र जोडणारी एक अदृश्य शक्ती आहे, आणि ती म्हणजे तारुण्य. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत त्यात तरुणाईच्या मनातल्या भावना तंतोतंत उतरल्या आहेत. परफेक्ट असे तरुण शब्द आणि त्याला शोभेल असं हेमंत भोसले यांचं अप्रतिम खळाळतं संगीत. या गाण्याशिवाय कोजागिरी साजरी होऊच शकत नाही. तुम्ही ओळखलंच असणार, बरोबर. शब्द कोणाचे आहेत माहिती आहे? नन अदर दॅन शांताबाई शेळके. गाणं गायले आशाताईंनी. तारुण्याचा विषय निघालाच आहे, तर आशाताईंच्या आवाजाच्या तारुण्याविषयी कविवर्य सुरेश भट काय म्हणतात ते बघूया. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. तू सरगम सुखदुःखांचा जपलास कसा उमजेना, तो कैफ तुझात माझ्याही धमन्यातून उसळत राहो.
ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे. चंद्राला उमगून गेले, सूर्याला समजत राहो. रसिक हो, या गाण्यानंतर कोजागिरीची आपली ही मैफिल संपन्न होईल. तेव्हा माझ्या आग्रहाखातर मसाल्याचं दूध पुन्हा एकदा घ्या आणि नक्की कळवा गाणी ऐकून तुम्हाला किती फ्रेश वाटलं ते. तर आता या शारद सुंदर चंदेरी राती ऐकूया हेच गीत रेशमाच्या तरुण आवाजात.